ती जी गुरंढोरं आहेत ना ही अशी असतात आणि बर्फ जास्त असल्यामुळे त्यांना असे केस पुष्कळ असतात थंडीपासून वाचण्यासाठी. आणि आपल्याकडे जशा गायी आहेत तसं यांनासुद्धा टॅग केलेलं आहे. यांना अजून कुणी उन्हाळ सोडलेलं नाही. गाय बघते आमच्याकडे. आता काय आम्ही इथे टेंट लावलेला आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला. पेट्रोल पंपवाल्याने 11 नंतर सांगितलं होतं, पण आम्ही आता एका पंक्चरवाल्याला विचारून त्याला सांगितलं की आम्ही इथे टेंट लावतो आहे. तर त्यांनी लावा म्हणून सांगितलं आहे आणि आता आम्ही टेंट लावलेला आहे इथे लद्दाखला. वाट झालेली आहे सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तिकडे त्या डोंगरावरती बर्फ पण दिसतोय. आम्ही टेंटमध्ये राहिलो होतो आणि आत्ता मी ब्रश करतोय. आमचा कार्यकर्ता गेला पेट्रोल पंपामध्ये तोंड वगैरे धुण्यासाठी. लडाखवरून आम्ही शिमल्याला चाललेलो आहे. खूप आहे आणि तिथे बर्फ आहे. हा घाट आहे संपूर्ण. केतन काय हात वगैरे काय गार झालेत काय? गार झालंय सगळंच गार. आम्ही आलेलो आहे शिमल्याच्या दिशेला जातोय. अजून इथून शिमला जवळजवळ 350 किलोमीटर आहे. थंडी इतकी खूप आहे. बर्फ तर आहेच आहे. सगळे गारटलेले आहे आणि गारटून ह्या कार्यकर्त्याचा बघा गारटा झाला आहे. एकदम येऊन हवेन चांगला सत्यानाश झाला. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे धारच्याला आलेलो आहे. लेहवरून रस्ता खूप खराब होता आणि कसरतच आहे. म्हणजे काय अनुभव सांगणंच कठीण. इतकं डेंजर आहे आणि कमीत कमी रस्ता व्हायला तो एक 3 वर्ष तरी लागतील. पण डेंजर आहे एकदम आणि रिस्कीसुद्धा आहे. आणि आता आम्ही इथं थांबलेलो आहे धारच्याला. होमस्टे घेतलेला आहे. कार्यकर्ता आमचा झोपला आहे. आता हा होमस्टे आहे. मस्त आहे एकदम. लोकेशन छान. जेवण पण त्यांच्याकडचं मिळतं. त्याचे एक्स्ट्रा पे करावे लागतात. ओके ओके हे आहेत होमस्टेचे ओनर. ते मधमाशांची शेती केली जाते इथे. या ठिकाणी मध विक्रीला आहे 500 रुपये किलो. पलास यही पे रहते हाँ तिकडे. चार दिन अरे हाँ हाँ चंडीगढ़ से पहले आते हैं ना. हाँ 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 हाँ. बाल्टीमध्ये काढलेलं मध आणि ही 35 किलोची 35 पण चाललो आहे.
आता मी आहे मनालीमध्ये आणि मनालीमध्ये ही अशी सफरचंदाची झाडं आहेत आणि याला सफरचंद लागलेली आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी सफरचंदाची शेती होते आणि ही रेंटवरती पण घेतली जातात, जशी आपल्याकडे आंबा बागा घेतल्या जातात त्याचप्रमाणे. काय जर वापर करते जरा. तिथेपर्यंत गेलो असतो तिथे. मित्रांनो, आत्ता आम्ही मंडीच्या मागे जरा जेवायला बसलेलो आहे. मंडीचं नाव काय आहे, मंडीच आहे. हे मंडी आहे हिमाचलमधलं. आम्ही पंजाबी ढाब्यावर तर जेवायला बसलो. जेवणाची ऑर्डर द्यायची आहे. पंजाबमध्ये मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही. आलेलो आहे. त्यांनी आज लंगर लावला होता इथे आणि ते आम्ही जेवलेलो आहे आणि राहायची सोय पण यात्रेकरांसाठी इथेच आहे. आज आम्ही इथेच राहतो. चला मित्रांनो, आता पट्टीचा प्रवास केलेला आहे चंदीगडवरून. आता रत्नागिरीमध्ये असतात आणि तुम्ही 29 तास लागतील रत्नागिरीला पोचायला. बाकीचा व्हिडिओ आपण